नमस्कार, मी स्वप्ना दिघे. विचारधारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक पालकाला आपलं मूल हे स्पेशलच असतं, पण आपण त्या सगळ्यांना स्पेशल चाइल्ड असं म्हणत नाही. काही मुलं जन्मतःच आंधळी किंवा बहिरी असतात. त्यांची IQ लेवल खूप कमी असते. काही मुलं व्हीलचेअरवर असतात. तर या सगळ्यांना त्यांच्या रोजच्या जगण्यात किंवा त्यांना शिक्षणात एका विशिष्ट पद्धतीने शिकवलं जातं. त्यामुळे या मुलांना स्पेशल चाइल्ड असं म्हणतात. म्हणजे स्पेशल नीड असलेले किड्स म्हणून स्पेशल चाइल्ड. तर आज आपण विचारधारामध्ये मेंटली चॅलेंज स्पेशल किड्स याच्या बाबतीत विचार विनिमय करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या विचारधाराला. तर आज आपल्याबरोबर डिस्कस करायला आलेले आहेत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉक्टर श्रद्धा मुखेडकर, स्पेशल चाइल्ड टीचर मिसेस मंदाकिनी शेजवळ आणि एक पालक योगिता बागम. तर श्रद्धाताई, मंदाकिनीताई आणि योगिताताई, तुमचे विचारधारामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. नमस्ते. नमस्कार. तर श्रद्धाताई, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया आजच्या शोला. तुम्ही जरा आम्हाला सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगा ना, स्पेशल चाइल्ड म्हणजे काय आणि त्यांची काय लक्षणं असतात? ओके. जसं नावातच आहे की स्पेशल चाइल्ड, तर आता स्पेशल कोणाला म्हणायचं? ज्यांना रोजचं आयुष्य जगताना काहीतरी स्पेशल अशा गोष्टी कराव्या लागतात. जसं की चालणं, बोलणं किंवा समाजामध्ये मिसळणं. यासाठी सुद्धा काही स्पेशल त्यांना आपण फॅसिलिटीज द्याव्या लागतात किंवा त्यांना स्पेशल एफर्ट्स घ्यावे लागतात. अशा सगळ्यांना स्पेशल चाइल्ड म्हणायचं. आता आपण उदाहरणार्थ घेऊया, जसं की कर्णबधिर आहेत किंवा अंध व्यक्ती आहेत. तर आपल्याला कसं सहज कोणाशीही बोलता येतं, आजूबाजूला काय चाललंय समाजात वावरतानाही आपल्याला पटकन समजतं. तर स्पेशल मुलांना याच गोष्टी करण्यासाठी काहीतरी खास असं करावं लागतं, वेगळं. मग अशा सगळ्यांना स्पेशल मुलं म्हणायचं. मग त्यामध्ये मग सगळ्या प्रकारच्या स्पेशल मुलांना कन्सिडर केलं जातं. मग त्यामध्ये जसं आपण म्हणतो तसं की फिजिकल स्पेशल एबिलिटीज आणि मेंटल स्पेशल एबिलिटीज असं आपण त्याचं डिव्हिजन करत असतो. मतिमंद मुलांच्या बाबतीत तुम्ही सांगाल का, त्यांची काय साधारण लक्षणं असतात आणि जन्मताच असतात का? हा, तर आता जसं मी म्हणाले थोड्या वेळापूर्वी की आपण जी स्पेशल मुलं आहेत त्याचं आपण 2 वर्गामध्ये वर्गीकरण करतो. पहिला वर्ग म्हणजे एक वर्ग आहे फिजिकली स्पेशल असलेली मुलं, आणि दुसरा वर्ग आहे मेंटली चॅलेंज्ड असलेली मुलं, आणि त्याच्यामधला एक क्लास आहे मतिमंद असलेली मुलं. मेंटली चॅलेंज्ड असलेली मुलं त्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. त्यातला तुम्ही जो म्हणालात तो एक वर्ग आहे मतिमंदत्व. मतिमंदत्व हे पण वेगवेगळ्या प्रकारचं आहे आणि त्याची कारणं पण वेगवेगळी आहेत. ठीक आहे. हा, तर मग आता मतिमंदत्व असलेली मुलं म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की काठावरचं मतिमंदत्व, थोडंसं, थोडं जास्त, आणखीन जास्त आणि एकदम जास्त, अशा त्याच्या कॅटेगरीज आहेत. ठीक आहे. हा, आता आपण अगदी थोडं मतिमंदत्व म्हणजे काय, ज्याला आपण बॉर्डर लाईन असं म्हणतो. आपण आजूबाजूला आपल्या पाहतो बरीच अशी भोळी माणसं असतात. आपण म्हणतो पण की हा माणूस किती भोळा सांग, याला काहीच कसं कळत नाही, व्यवहार ज्ञान नाहीये, म्हणजे कोणीही फसवून शकतं. तर ती माणसं बॉर्डर लाईन IQ असलेली. म्हणजे असं काही नाही, आपल्या डोळ्यासमोर काय चित्र येतं माहितीये का, की मतिमंदत्व म्हणजे अरे बापरे असं काही, असं काही नाहीये. त्याचे जे वर्ग आहेत त्यांना जर व्यवस्थित आपण सांभाळत गेलो, म्हणजे अगदीचे एक्स्ट्रीम लेवलचं जे मतिमंदत्व आहे त्यांना सोडलं तर बाकीचे जे क्लास आहेत किंवा बाकीचे जे वर्ग केलेले आहेत आपण त्यांचं रिहॅबिलिटेशन काही प्रमाणात नक्कीच करू शकतो. अच्छा. हा, पण मग त्यांची लक्षणं साधारण जन्मताच आढळतात? हा, त्याचं सगळ्यात महत्वाचं कधी कळायला लागतं, ज्याला आपण वाढीचे टप्पे किंवा माइलस्टोन्स असं जे म्हणतो. मग आता कुठला सगळ्यात पहिला माइलस्टोन कुठला आहे, तर मान धरणं. आपण म्हणतो की मान कधी बसली मुलाची, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवायला लागतो. तर सर्वसाधारणपणे ज्या मुलांना
मतिमंदत्वच असं नाही, तर एकंदरीत जे सगळे मेंटली चॅलेंज्ड असलेली मुलं आहेत, त्यांचे हे सगळे जे माइलस्टोन्स असतात ते डिलेड असतात. साधारणपणे या गोष्टीवरून लक्षात यायला लागतं, की माइलस्टोन्स लांबायला लागले म्हणजे मान धरणं ही गोष्ट जर का 5-6 महिने झाले तरी पण बाळाची मानच धरलेली नाहीये. हं, हं, हं. तर हे काय झालं? हे झालं डिलेड माइलस्टोन. मग बोलणं उशिरा, चालणं उशिरा, रांगणं अरे. उशिरा, सगळ्याच गोष्टी म्हणजे उशिरा व्हायला लागल्या. तर हं. ही सगळ्यात पहिली घंटा समजली जाते, की अरे काहीतरी आपलं मूल वेगळं आहे. मग योगिताताई, मला इकडे एक विचारायचं आहे, की तुम्हाला तुमचा एकुलता एक मुलगा आहे आणि तो स्पेशल चाइल्ड कॅटेगरीमध्ये येतो. तर तुम्हाला साधारण कधी कळलं? ऍक्च्युली तो म्हणजे माझ्या मुलाचं नाव अथर्व. तो लहान असताना त्याचं 3.5 महिन्याचा होता, हं, तेव्हा हं. त्याचं हार्टचं ऑपरेशन झालं. त्याला ब्रीदिंग फास्ट होतं म्हणून ऑपरेशन करण्यात आलं. त्याच्यानंतर तो ऑपरेशन नंतर तो 3 महिने त्याचे व्यवस्थित गेले. त्याच्यानंतर त्याला अकडी यायला सुरुवात झाली. मी त्यावेळेस म्हणजे एकदम काय सुचत नव्हतं. त्यावेळेस त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आलं. मग परत तो बरा होऊन डिस्चार्ज होऊन घरी आला. तरी पण त्याची अकडी थांबत नव्हती. मग त्याच्यानंतर त्याचे टेस्ट करण्यात आले, एम-आर-आय वगैरे. हं, हं. त्याच्यानंतर मला समजलं, की हां, म्हणजे आपल्या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे. तेव्हा समजलं, की हा सीपी आहे. म्हणजे हा फिजिकली त्याला प्रॉब्लेम आहे. ॲक्चुअली त्याला म्हणजे त्याची बौद्धिक शक्ती तेवढी जास्त पण नाहीये आणि कमी पण नाहीये. अच्छा. पण तो फिजिकली तो डिले झाला एकदम. म्हणजे मान धरणं वगैरे ओके. जशा श्रद्धाताई बोलल्या हं, हं. त्याप्रमाणे. बोलणं वगैरे असं, अशा प्रकारे. तेव्हा मला कळलं, की हां, की म्हणजे माझ्या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि डॉक्टरांनी सजेस्ट केल्याप्रमाणे मी मग पुढची वाटचाल धरली. मग इथे फिजिओथेरपी अँड ऑल. इथे एक विचारायचं आहे श्रद्धाताई, की हे या केसमध्ये अथर्वला जन्मताच तो मतिमंद किंवा स्पेशल चाइल्ड कॅटेगरी मधला नव्हता, राईट? तर असं पण होतं का, की कधी-कधी जन्मतः मुलं तशी नसतात, पण नंतर कोणत्यातरी कारणास्तव ते डिले होऊ शकतात? हो, असं घडतं काही जणांच्या बाबतीत. एस्पेशली ज्या लोकांना एपिलेप्सीचा प्रॉब्लेम आहे. तर त्या बऱ्याच लहान मुलांच्या बाबतीत असं घडतं, की ती जन्मल्याबरोबर व्यवस्थित असतात. त्यांचे माइलस्टोन्स वेळेवर पूर्ण झालेले असतात. काही काळानंतर हं, त्यांना हं. एपिलेप्सीचे अटॅक्स येतात आणि मग त्याचा परिणाम खूप जास्त झाल्यामुळं असं घडू शकतं. जसं अच्छा, अथर्वच्या बाबतीत घडलेलं आहे, तसं घडू शकतं. अच्छा. पण मग हं. योगिताताई, तुम्हाला जेव्हा कळलं तुमच्या मुलाबद्दल, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? प्रथम तर मला रडूच कोसळलं. अर्थातच म्हणजे आपला मुलगा असं काही म्हणजे त्याच्या बाबतीत घडतंय म्हटल्यावर मला तर राहावेनाच रडू. आणि मग मी म्हणजे डॉक्टरमध्ये इतके म्हणजे जवळचे होते, की त्यांनी मला धीर दिला, की हां, पुढे तू काय करायचं ते ठरव आधी. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग मी त्याची फिजिओथेरपी, स्पीच थेरपी हे सगळं मी चालू ठेवलं आणि ते हं, आधी हं. बोलले, की 6 महिने तुम्हाला चालू ठेवायला लागेल. पण नंतर हळू ते बोलले, की हे तुम्हाला कंटिन्यू करायला लागणार. कारण अच्छा. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट डिले आहे. तर त्यासाठी तुम्हाला सतत त्याची फिजिओथेरपी चालू ठेवायला लागणार. पण स्टार्टिंगला तर खूप म्हणजे मी एकदम हतबल झाले. म्हटलं काय करावं काही सुचतच नव्हतं. हं, पण हं. जसं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत गेली, तेव्हा मला थोडासा धीर आला, की हां, चला कुठेतरी काहीतरी घडतंय. हं, हं. म्हणजे ह्या मुलांमध्ये कसं एकच एकाग्रपणे लक्ष दिलं पाहिजे. हं, तरच हं. त्यांच्यामध्ये प्रोग्रेस होऊ शकतो, डेव्हलपमेंट होऊ शकते आणि अच्छा. तशी अथर्वमध्ये घडली आहे हं. आणि मी अनुभवत पण आहे. मग अथर्वला तुम्ही स्पेशल चाइल्ड असलेल्या शाळेत घातलंत. तर मग मंदाताई, जेव्हा या मुलांना शिकवता, तेव्हा तुमचा काय अनुभव असतो? काय ॲक्टिव्हिटीज करून घेत असतात त्यांच्याकडून? आता जेव्हा मूल आमच्या शाळेत येतं, हं, हं. वर्गात येतं, आमच्याकडे येतं, तेव्हा आम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करत असतो आल्यानंतर, की बाबा हा काय करतो, काय नाही. असं आमचं 1-2 महिने त्याच्यावर ऑब्झर्वेशन असतं. आणि मग त्याच्यानंतर पालकांच्या मदतीने आम्ही सायकॉलॉजिस्टच्या मदतीने मग आम्ही विचार करतो, की बाबा याच्या प्रगती तर व्हायला पाहिजे. मग याच्यात हं, आपण हं. काय करायला पाहिजे?
असा विचार करून आम्ही मग त्यांच्याकडनं जसं मूल असेल तसे ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात करतो. अच्छा. पण तुम्ही म्हणाला सायकॉलॉजिस्टच्या मदतीने, म्हणजे एक शिक्षक म्हणून आणि तुम्ही सायकॉलॉजिस्ट म्हणून काय साधारण कसं हँडल करता? कारण प्रत्येक मुलाची केस ही वेगळी असू शकते. मुळात काय असतं माहितीये का, की प्रत्येक मुलाचा IQ लेवल काय आहे, त्याच्या हम्म. विकनेसेस काय आहेत किंवा त्याच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, हे अगोदर आम्हाला ऑब्झर्व करायला लागतं. अच्छा. कुठलंही स्पेशल मूल जेव्हा आम्हाला भेटतं, स्पेशल मूल मग ते वेगवेगळ्या कॅटेगरीजचं असू शकतं. हम्म. म्हणजे जसं आपण म्हणालो तसं मेंटल रिटार्डेशन असू शकतो, ऑटिझम असू शकतो, डेव्हलपमेंटल डिले असू शकतो किंवा अशा ज्या वेगवेगळे हम्म. कॅटेगरीज आहेत, तर त्या कुठल्या कॅटेगरीतलं जेव्हा स्पेशल शाळेमध्ये मूल येतं तेव्हा ते कुठल्याही कॅटेगरीचं असलं तरी ते त्या शाळेत असेल, तर मग सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागतं, की त्याला काय जमतंय किंवा त्याची लेवल काय आहे, हे हम्म. अगोदर आम्ही पाहतो. मग याच्यासाठी आम्हाला टेस्ट किंवा काही ज्याला सायकोलॉजिकल स्केल्स म्हटलं जातं त्याचा उपयोग होतो. आमचं स्वतःचं ऑब्झर्वेशन, पालकांचं ऑब्झर्वेशन आणि टीचर्सचं त्यांचा इनपुट. आम्ही सुरुवातीला तर मुलांना वर्गात बसवतो, त्यांना रुळवायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला त्यांना आम्ही ऑब्झर्व करत असतो. मग हे जेव्हा आम्हाला कळतं की त्यांची लेवल काय आहे, तेव्हा मग आम्ही काही ऍक्टिव्हिटीज प्लॅन करतो. आता छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज असतात, म्हणजे ज्या आपण अशा करतो त्या त्यांना नाही जमत. उदाहरणार्थ जेवण करणं. म्हणजे जेवण करताना समजा कोणीतरी चपाती आणि भाजी खात असेल, तर आपण काय म्हणतो, त्यात काय ताटात घ्यायचं, चपाती घ्यायची, घास करायचा आणि तोंडात घालायचं. हम्म. हे आपल्यासाठी आहे. पण त्यांच्यासाठी आम्हाला हे प्लॅन करावं लागतं. म्हणजे त्याच्या स्टेप्स करायला लागतात. उदाहरणार्थ चपाती काय आहे किंवा मग तिचा तुकडा पाडणं, मग ती भाजीला लावणं आणि मग ते हात तोंडापर्यंत नेणं, तोंड उघडणं, अच्छा. तोंडात घास ठेवणं. म्हणजे बघताय ना किती स्टेप्स आहेत ह्या. हो. तर या स्टेप्स मग मी आणि असे जे कोणी स्पेशल टीचर्स असतील, मग आम्ही ह्या अशा स्टेप्स डिवाइड करतो आणि एका वेळेला एक स्टेप अशी आम्ही त्या मुलाला शिकवायला लागतो. आणि अच्छा. मग हे मी उदाहरणार्थ सांगितलं. हम्म. मग अशा आम्हाला ऍक्टिव्हिटीज प्लॅन कराव्या लागतात. हे झालं रिलेटेड टू पर्सनल. मग अकॅडमिक्स असेल, काही मुलं अकॅडमिक्स करू शकतात, तर मग त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या गोष्टी प्लॅन करतो. त्यांना आम्हाला नंबर्स शिकवायचे असतील, अल्फाबेट्स शिकवायचे असतील, तर आम्ही प्रत्येक गोष्ट जी आपण अशी एका क्षणात शिकतो त्याचे आम्हाला असे सब पार्ट्स करावे लागतात अच्छा. आणि छोटा छोटा चंक त्या मुलांना शिकवावा लागतो. हो. मग मंदाताई, मला तुम्हाला इथे एक विचारावंसं वाटतंय की हे श्रद्धाताईंनी ज्या स्टेप्स सांगितल्या, आता प्रत्येक मुलासाठी त्या स्टेप्स वेगळ्या असतील, तर तुम्हाला काय साधारण चॅलेंजेस येतात हे या स्टेप्स त्यांच्याकडून करून घेताना? त्याच्यासाठी आम्हाला आता ताईंनी सांगितलं चपाती उचलणं. मग ही स्टेप आम्ही त्याच्याकडनं 1 महिना 15 दिवस जशी मुलाची क्षमता असेल त्याचं करत असेल तसं. त्याच्यानंतर त्याच्या पुढे चपाती हातात धरणं आणि तिचा तुकडा करणे, म्हणजे अशी तोडणं, ती सुरुवात. मग त्याच्यानंतर त्याला वारंवार सांगावं लागतं. जर समजा त्याची क्षमता चांगली असेल तर तो पटकन आमचं ऐकू शकतो. पण काही मुलांना ऐकायला प्रॉब्लेम असतो किंवा त्यांना ते समजत नाही किंवा ऐकू येते पण ते करू शकत नाही, कारण का त्यांची नजर स्थिर नसते. मग त्याच्यामुळे आम्हाला त्यांना सारखं सांगावं लागतं की तू चपाती घे, तू चपाती हातात घे, तू चपाती हातात घे. असं आम्हाला त्यावेळेस जेवणाच्या वेळेस पाऊण तास तरी सारखं त्यांना रेकॉर्ड कसं केलं जातं तसंच सांगावं लागतं. तेव्हा तो कुठेतरी ती एकदा उचलणार आणि ताईंनी सांगितल्यानंतर एखाद्या वेळेस तू बघत असेल तर अनुकरण करतो, नसेल बघत तर मग त्याला सांगायचं आता तू तोंडापर्यंत नाही, तू तोंडापर्यंत नाही, तोंडापर्यंत नाही. म्हणजे असं एक एक स्टेप अशी शिकवत एखादं ते चपाती उचलून तोंडापर्यंत नेऊन तोंडात घालणं, या आम्हाला कधी कधी 6 महिने लागू शकतात, तर कधी मग कधी इकडे 1 वर्ष जातो. प्रत्येक मुलासाठी तुम्ही एखादा प्लॅन बनवता का? म्हणजे तुमचं एक ऑब्जेक्टिव्ह ठरलेलं असतं का? श्रद्धाताई, तुम्ही हात नाही वर केलं. आम्ही सॉरी. हा, त्यालाच हो ते बरोबर आहे. आणि मला आणखीन एक त्या फेस करत असलेलं चॅलेंज मला आठवलं. त्याला ते लोक टीचर्स IEP असं म्हणतात. इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्लॅन असतो आणि त्याच्यामध्ये
एक लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म असे गोल्स केलेले असतात. म्हणजे अख्ख्या अकॅडमिक इयरमध्ये या मुलाला आपल्याला काय काय शिकवायचं आहे, हा लॉंग टर्म गोल असतो. आणि शॉर्ट टर्म गोल म्हणजे ओके, आता या महिन्यात काय कम्प्लीट करायचंय, असे त्याचे सब गोल्स केलेले असतात. आणि त्याच्यानुसार हे सगळं चालतं. आणि आम्ही प्रत्येक मुलाच्याच बाबतीत प्रत्येक सायकोलॉजी स्टडी टीचर हे अनालाइज करतात की ओके, मागच्या एका महिन्यामध्ये काय अचीव्ह केलं, आणि ते जर झालं नसेल तर मग काय प्लॅन बी वापरावा लागेल. म्हणजे ही मेथड या मुलासाठी ऍप्लिकेबल नाही, तर मग ती मेथड चेंज करायला लागते. ओके, तर तुम्ही जे विचारलं की प्रत्येक मुलाचा पर्सनल. आणि दुसरं महत्वाचं चॅलेंज जे शिक्षक फेस करतात अशा स्पेशल मुलांच्या बाबतीत, ते हे की मुलं रेग्युलर शाळेत येत असतात, त्यांना शिकवलं की ते शिकतात, आणि टीचरला असं वाटलेलं असतं की आता चला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली आणि आता पुढची घ्यायची. आणि मग दरम्यान सुट्ट्यांचा काळ येतो किंवा मुलं गावाला जातात, आजारी पडतात, आणि हा जो गॅप येतो त्या गॅपमध्ये शिक्षकांनी एवढी मेहनत करून शिकवलेलं ती मुलं विसरतात. अच्छा. हे पण खूप मग मोठं चॅलेंज आहे अगदी बरोबर. शिक्षकांसाठी. पण मंदाताई, हा मग मला तुम्हाला इथे विचारायचं वाटतं, तुम्ही त्या मुलावर एवढे परिश्रम जेव्हा करत असता आणि जेव्हा आयईपी प्लॅन प्रमाणे जे गोल ठरलेलं असतं आणि ते होत नाही, तेव्हा तुम्ही अपसेट होता का कधी? अपसेट जरी आम्ही अपसेट झालो किंवा हे झालं तरी पण आम्ही काय करतो, नाही जर आता हे असं झालं तर आता आपल्याला परत काय त्यांचा, आता ताईंनी सांगितलं की आता इथे आपण अपसेट होतो, आता आपल्याला बी प्लॅनची जरूर आहे, तर मग आम्ही परत आमचे शिक्षक, मदतनीस, कारण मदतनीसांचा याच्यात मोठा सहभाग असतो, कारण मुलं पण त्यांच्या सोबत जास्त असतात, शाळेत असताना आमच्या सोबत असतात, पालक आणि परत सायकोलॉजिस्ट किंवा आमचे जे थेरपिस्ट असतील, जर फिजिकली असेल किंवा ऑक्युपेशनल थेरपी त्या मुलाला चालू असेल, ते आम्ही स्पीच थेरपिस्ट त्यांच्याशी परत एकदा हे करतो की बाबा आम्ही प्रयत्न करतोय पण त्याच्यात आम्हाला एवढा म्हणावा असा दिसत नाहीये. मग पुन्हा मग आम्ही बी प्लॅनची हे करतो, तयारी करतो आणि परत त्या मुलांमध्ये कशी सुधारणा होईल याचा आम्ही परत प्रयत्नाला लागतो. अच्छा. असं आमच्याकडे असतं. तर योगिता ताई, तुम्ही पालक म्हणून तुम्ही पण त्याच्याबरोबर मग शाळेत जाता का? आणि हो. तुम्ही तुम्ही कसा सहभाग देता त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये? अं, आता माझा मुलगा जो आहे तो सीपी आहे, म्हणजे त्याला चालायला येत नाही, पण तो माझ्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला इंडिपेंडेंटली चालता येत नाही. तर त्याच्या सोबत मी शाळेत असते दिवसभर. शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे त्याची जी फिजिओथेरपी चालू असते, ती फिजिओथेरपी शाळेत घेतली जाते दररोज. त्यांची ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या घेतल्या जातात. त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये फरक पण जाणवतो. जसं शिक्षक सांगतात, की "हां, नाही, तुम्ही असं केलं पाहिजे त्याच्या बाबतीत" किंवा त्याला हात धरून उभं राहता आलं पाहिजे. तशा प्रकारे तुम्ही त्याला सपोर्ट द्या थोडा. पण तसं मी अथर्वच्या बाबतीत करते. त्याला सपोर्ट देऊन उभा करते. तो त्याचा एक हात नाही चालत, पण लेफ्ट हँड त्याचा तो व्यवस्थित चालवतो. तो लेफ्ट हँडने जसं तुम्ही मगाशी जेवणाच्या बाबतीत बोललात, तसं तर लेफ्ट हँडने स्नॅक्स वगैरे खातो आणि आता हळू-हळू जेवायला पण लागलाय तो त्याच्या हाताने. तशी ओके. ऍक्टिव्हिटी पण अच्छा. स्कूलमध्ये घेतली जाते. जेवायला म्हणजे त्याच्या परीने तो प्रयत्न करतो. मी त्याला घास तोडायला जमत नाही, कारण एक हात त्याचा वर्क नाहीये. त्याच्यामुळे एका हाताने तो अ, त्याला जमेल इतकं खाण्याचा प्रयत्न करतो तो. पण एक पालक म्हणून स्पेशल चाइल्डसाठी पालकांचा पण सपोर्ट हा खूप लागतो. तुम्हाला जर बरं नसेल किंवा त्या दिवशी तुम्ही जाऊ शकत नसाल शाळेत, तर तुम्ही कसं मग हँडल करता? अ, आता मी ॲक्चुअली डायबेटिक आहे. त्याच्यामुळे मला कधी-कधी येतो प्रॉब्लेम. मग त्याच वेळेस मी शाळेत फोन करून सांगते, की "हां, मी आज येऊ शकत नाही. मला फार चक्कर येते" किंवा कधी-कधी शुगर लो होते, हाय होते. मग त्यावेळेस मी त्याला उचलू शकत नाही. तर मग मी शाळेत फोन करून सांगते, की "मी आज येऊ शकत नाही, अशा-अशा कारणामुळे." मग त्यावेळेस माझी जी फॅमिली आहे ती जॉइंट फॅमिली आहे. मग त्यावेळेस घरातले त्याचा सांभाळ करतात. मग त्याचं खाणं-पिणं सगळं ते बघतात मग. पण आता तुमची जॉईंट फॅमिली आहे, पण तर मंदाताई किंवा श्रद्धाताई, तुम्ही अशा मुलांबरोबर कधी काम केलंय? पालकांना
या पालकांच्या काय समस्या असतात ज्यांची जॉईंट फॅमिली नसते आणि एकच पालक जर हे हँडल करत असेल तर कसं ते करतात? मंदाताई? नाही, म्हणजे मूल शाळेत आल्यानंतर जर समजा त्यांनी शाळेत सोडलं कुणीतरी, तर मग आम्ही त्यांना हँडल करतो. आम्ही सांगतो की नाही, आज आम्ही मुलाला हँडल करू, तुम्ही काळजी करू नका. आणि ते ज्या ऍक्टिव्हिटी करून घेतात ते आम्ही त्या मुलाकडनं करून घेतो. किंवा त्यांना असं चला काहीतरी काम निघालंय अर्जंट आणि घरी जाऊन यायचंय परत, शाळेत परत यायचं, तर मग त्या सांगतात ताई जाऊन येऊ का? आम्ही त्यांना सांगतो हो तुम्ही जा. आम्ही मुलाकडे त्याच्याकडनं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या रोजच्या व्यवस्थित करून घेईल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ते आम्ही हँडल करतो शाळेमध्ये. अच्छा. आमचे श्र मदतनीस असतात, आम्ही असतो. अच्छा. श्रद्धाताई, तुम्हाला पण काही बोलायचं आहे का? हो, अशा वेळेला इतर जे पालक असतात ना शाळेतले, हां, हां. अशा मुलांच्या सोबतचे त्यांचे जे वर्गमित्र मैत्रिणी असतील त्यांचे पालक पण त्यांना खूप मदत करतात. फक्त काय होतं की त्या मुलांनी शाळेपर्यंत पोहोचायला हवं, कारण त्यांचं ते म्युच्युअल ते दे नो व्हेरी वेल द पेन, हाऊ दे आर सफरिंग फ्रॉम द प्रॉब्लेम्स. बरोबर. त्याच्यामुळे ते ते पालक पण खूप व्यवस्थित मदत करत असतात. पण मग जसं तुम्ही मंदाताई म्हणालात, की याच्यात वेगवेगळ्या थेरपीज पण दिल्या जातात. स्पीच थेरपी, हो हो. ऑक्युपेशनल. मी असं ऐकलंय काही म्युझिकल थेरपीज, आर्ट थेरपीज पण आहेत. तर तुम्ही मग कसं ते ठरवतात? आता म्युझिकल थेरपीमध्ये म्हणजे कसं आहे, आधी ते म्युझिक थेरपी घेणारे असतात ना, ते आधी मुलांना बघतात की बाबा याला आवाज सहन होतो की नाही, त्याला आवड आहे की नाही. एखाद्या मुलाला जरी काही नसेल पण तो कधी कधी एवढं कान देऊन ऐकत असतो ना, म्हणजे किती तो हे असला, कमी ऐकूचा असला तरी पण त्याला एखाद्या वेळेस तो सूर आवडतो किंवा काय आवडतो, त्यावेळेस ते मूल कान देऊन ऐकतो. पण काही मुलं अशी असतात की त्यांना आवाजच सहन होत नाही. अच्छा. मग त्या मुलांना आम्ही नाही म्युझिक थेरपी देऊ शकत. मग ते म्युझिक थेरपिस्ट असतात, ते त्यांचा व्हॉल्यूम बघतात की बाबा यांना कितीपर्यंत आवाज सहन होतो, कितीपर्यंत नाही. ते सगळं चेक करून मग तशी म्युझिक थेरपी देतात मुलांना. पण इथे मला आणखीन एक विचारायचं आहे, की स्पेशल चाइल्डसाठी वेगळ्याच शाळा असणं गरजेचं आहे का? की त्यांच्यासाठी आपल्या नॉर्मल जी मुलं जातात, ज्या शाळेत जातात, त्याच्यात त्यांना इन्क्लूड करू शकतो, असं असं होऊ शकतं का? नाही, जर स्पेशल मुलांसाठी स्पेशल शाळाच पाहिजे. कारण तिथे आता इथे आम्ही एका वर्गात 7 किंवा 8 मुलं घेतो, एका शिक्षकांसोबत. आणि तिकडे 40 मुलांसोबत एक मूल सुद्धा बसू शकत नाही. कारण आमच्याकडे काही आता शाळेतनं मुलं आलेली आहेत. 1ली ते 4थी पर्यंत त्या शाळेत होती. परंतु नंतर ते इकडे आली, मग तिकडे पालक घेऊन येतात. जेव्हा 4थी होऊन जाते तेव्हा ते शाळेतनं सांगतात की नाही, हे मूल काही शिकू शकत नाही म्हणून. तर तुम्ही याला दुसऱ्या शाळेत टाका म्हणून. मग ते पालक चौकशी करून वगैरे येतात. मग तेव्हा आमच्याकडे येतात. तर त्या मुलाला 4थीच्या मुलाला फक्त ABCD शिवाय दुसरं काही येत नसतं. अशी अच्छा. सुद्धा परिस्थिती आहे आमच्याकडे. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांना एकतर सजेशन असतं. आमच्याकडे जी मुलं येतात, आता आमची शाळा चॅरिटेबल असल्यामुळे, ट्रस्ट असल्यामुळे आमच्याकडे जास्त करून स्लम एरियातलीच मुलं येतात. अच्छा. त्याच्यामुळे मग आम्हाला त्या पालकांना कधी कधी माहित पण नसतं त्यांना की अशा मुलांसाठी अशा शाळा आहेत म्हणून. हो. कारण त्याची प्रगती तिथे खुंटून जाते. 40 मुलांमध्ये एक शिक्षक तिथे लक्ष देऊ शकत नाही. म्हणून त्यांना खरंच मुलांना स्पेशल स्कूलचीच गरज असते. कारण त्यांना त्याशिवाय त्यांच्यात प्रगती होऊ शकत नाही. फक्त तिथे जाऊन तो शाळेतच बसतो, जास्त अच्छा. काही होत नाही. तर ती मुलं कितव्या वर्षापर्यंत शाळेत जाऊ शकतात? अशी मुलं आता शाळेत कधी जातात आणि कधी बाहेर पडतात दोन्ही पाहूया आपण. अशा मुलांना शक्य तितक्या लवकर, म्हणजे काही ज्यांना लवकरच कळतं त्या अशा पालकांनी अशा मुलांना लवकरात लवकर थेरपिस्ट कडे घेऊन जावं आणि थेरपिस्टने रेकमेंड केलं तर शाळांमध्ये पण पाठवावं, स्पेशल शाळांमध्ये. अशा मुलांच्या ज्या स्पेशल शाळा असतात त्या शाळांमध्ये अर्ली इंटरव्हेन्शन नावाची पण एक गोष्ट असते, की जिथे अगदी 3-4 वर्षाची मुलं ज्यांच्यामध्ये ह्या गोष्टी जाणवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचं सायकोलॉजिकली अनालिसिस केलेलं आहे, टेस्टिंग झालेलं आहे. अशा मुलांना तिकडे फार लवकर या ऍक्टिव्हिटीज वगैरे लवकरात लवकर शिकवायला सुरुवात केली जाते, जेणेकरून ती मागं पडणार नाही. म्हणजे वयाच्या थोडीशी मागे राहतील, फार मागे राहणार नाही.
याच्यासाठी. मग ते मूल जसं जसं मोठं व्हायला लागेल तसं तसं त्याच्या केपेबिलिटीनुसार, त्याच्या एबिलिटीनुसार अशा मुलांना आम्ही काही असं शिक्षण देतो की जेणेकरून जी माइल्ड मॉडरेट प्रकारातली मुलं आहेत त्यांना ते काहीतरी इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट होऊ शकतील, काहीतरी अर्न करू शकतील. जसं की फॅन्सी कॅन्डल्स तयार करणं किंवा परफ्युम्स तयार करणं, या सगळ्या गोष्टी, पेपर बॅग्स तयार करणं, दिवाळी आली तर मग दिवे तयार करणं, अशा गोष्टी. हे उदाहरणार्थ झालं. असे बरेच स्किल्स असतात की ज्याच्यामधून मुलांना या काहीतरी ते अर्न करू शकतात. असं आम्ही साधारण 18 वर्षापर्यंत त्या मुलांना शाळेमध्ये येऊ देतो आणि मग काय करतो की त्या 18 वर्षाची होईपर्यंत मुलं त्यांना अक्षर ओळख, स्वतः एकट्याला त्यांच्या कुवतीप्रमाणे अक्षर ओळख, ते फिरू शकतात इथपर्यंत त्यांना आम्ही एज्युकेशन देतो आणि मग त्याच्यानुसार त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्याच असतात आणि त्यासोबतच मग आम्ही अशा मुलांना त्यांना अशा ठिकाणी जॉब मिळतील तर त्यांना जॉब मिळवून देणं, या पण गोष्टी केल्या जातात. तुम्ही 18 वर्षाच्याही वरच्या वयोगटाला शिकवता, तर त्या एजला शिकवणं थोडं चॅलेंजिंग नाही होत? होतं, चॅलेंजिंग तर होतच, पण काय करायचं, त्याला आता आपण बघायचं की आता 18 वर्षाचा झालाय, मग ह्या मुलाला त्याच्या घरातल्या गोष्टी ज्या लवकर करता येतील, जरी त्याला समजा ते घरातल्या गोष्टी करता येत नसतील तर त्या शिकवण्यापासून आम्ही सुरुवात करतो. उशिरा आलेला असेल तर मग ते आम्ही शक्यतो त्याला स्वतःचं जीवन कसं करता येईल सुस्कर, तेच बघतो आम्ही. मग जास्त त्याच्यावर हे करत नाही, भार देत नाही. पण मग इकडे मला आणखीन एक विचारावं असं वाटतंय आणि तो प्रश्न कदाचित तुम्हाला तिघींनाही आहे की समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो? आता सगळीकडे संमिश्र प्रतिक्रिया असते. आता थोडासा अवेअरनेस वाढायला लागलाय, त्यामुळे थोडा थोडा एक्सेप्टन्स येतोय. पण मग काही जणांचं अरे रे अशा रिॲक्शन्स असतात किंवा ई अशा पण रिॲक्शन्स असतात. काही जण एक्सेप्ट करणारे पण असतात. पण मग इथे काय होतंय माहितीये का की समाजामध्ये अवेअरनेस असायला हवा. काय होतंय की स्पेशल मुलांना वेडी मुलं समजलं जातं. हे जास्त त्रासदायक आहे. आणि मग आमची मुलं पण आम्हाला सांगतात की मला माझ्यासोबत बिल्डिंग मधली मुलं मला हसतात, आम्हाला खेळायला घेत नाहीत, आम्हाला मारतात किंवा बिहेव्हिअरल इश्यूज जेव्हा मी पाहत असते, या मुलांना ना की काय चांगलं आणि काय वाईट हे नाही ओळखतायत. तर मग अशा मुलांना काय होतं की मग मज्जा म्हणून की अरे तू सिगारेट ओढून दाखव, आणि मग ह्या अशा सुद्धा गोष्टी यांच्याबरोबर घडतात. तर मग या गोष्टी आम्हाला सतत लक्ष द्यावं लागतं. फक्त हे आहे की त्यांना वेडं न समजता लोकांनी ते काहीतरी, जसं आपण बघतो अपंग फिजिकली हँडिकॅप असलेल्यांना जसं आपण एक्सेप्ट करतो की ओके त्यांच्यात काहीतरी थोडंसं व्यंग आहे, तसं समाजाने या मुलांना त्यांच्या व्यंगासकट ते व्यंग आहे असं समजून त्यांना एक्सेप्ट करायला हवं. बरोबर. इथे योगिता, एक पालक म्हणून तुम्ही तुमचा अनुभव सांगा की समाजाचा काय दृष्टिकोन आहे? तुम्ही जसं विचारल्याप्रमाणे समाजात म्हणजे जेव्हा मी त्याला स्कूलला वगैरे घेऊन जाताना किंवा इतर कुठेही डॉक्टरकडे म्हणा, हॉस्पिटलमध्ये म्हणा घेऊन जाताना वाईट आणि चांगले दोन्ही अनुभव आले. कारण म्हणजे असं मूल बघितल्यावर ते बोलतात, हा नाही तुम अच्छा कर रही हो, तुम ऐसे, तो म्हणजे त्यांच्याकडनं रिप्लाय चांगले येतात, पण काही जणांकडनं रिप्लाय म्हणजे अरे रे असं, म्हणजे त्यांना असं वाटतं की म्हणजे असं मूल जन्माला आलंय, किती कठीण प्रसंग येत असतील वगैरे वगैरे. पण ऍक्च्युली मी एकदा असं म्हणलं, म्हणजे एका बाईने सांगितलं, का सांभाळते तुझे त्याला, तुला नंतर त्याचा काय उपयोग होणार आहे? पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी त्याला सांभाळते, तुम्ही नाही सांभाळत आहात. मी त्याची आई आहे, मला तो प्रिय आहे, कारण मी त्याला जन्म दिलाय, मला त्याला सांभाळणं हे माझं कर्तव्यच आहे. त्याची काळजी तुम्ही नका घेऊ, असं मी स्पष्ट त्यांना सांगितलं. मी जेव्हा स्कूलला त्याला घेऊन जात तेव्हा काही काही रिक्षावाले पुढचं भाडं न घेता खास माझ्याकडे बघून, त्या मुलाकडे बघून ती रिक्षा माझ्यासाठी थांबवतात. पण अजून त्याच्यामुळे एक वाईट चांगले दोन्ही अनुभव येतात.
बरोबर. पण अजून एक मला प्रश्न इकडे येतोय आणि कदाचित श्रद्धाताई तो तुमच्यासाठी आहे. म्हणजे एखादा मुलगा स्पेशल चाइल्ड असणं आणि जेव्हा तो मोठा होत असतो आणि एखादी मुलगी होणं स्पेशल चाइल्ड असणं आणि ती मोठी होत असणं, मला वाटतं त्याच्यात पण खूप वेगळे चॅलेंजेस असतील. तुमचं काय मत आहे त्याच्यावर? हो. आपण जे जेंडर डिस्क्रिमिनेशन पाहतो ते आम्हाला इथे पाहायला मिळतं. मग अच्छा. मुलगी असेल तर आणखीनच नेग्लेक्ट असं असतं तिचं सगळं. हं, केलं तर केलं, नाही तर नाही असं. आणि मी हे जे बोलतेय ते हं. कुठल्याही एका क्लाससाठी बोलत नाहीये बरं का. हां, मी हां. हे प्रकार सगळीकडे पाहिलेले आहेत. सगळ्या इकॉनॉमिकल क्लासमध्ये, अच्छा. सगळ्या इलाइट क्लासमध्ये पण हा प्रकार पाहिलेला आहे मी. हां, म्हणजे याला अच्छा. असं क्लास असा काही नाहीये. हे सगळीकडे पाहायला मिळतं. अच्छा. आणि बाकी मग हे झाले सोशल. मग हं, बाकीच्या पण गोष्टी आहेत, की मग आता कधी-कधी काय असतं, की अशी एखादी मुलगी असेल हं, हं. आणि मग तिला नंतर जर एक नॉर्मल भाऊ असेल, तर मग ते ऑब्व्हियसली होतच, की मग त्यालाच सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाईड केल्या जातात आणि मग मुलीला मागे ठेवलं जातं. हे पण घडतच असतं. पण हे बघायला मिळतं, की एक स्पेशल मुलगा असणं आणि मुलगी असणं अच्छा. याच्यामध्ये मुलीला नेहमी कमी असं मिळतच असतं. तर मग मला असं पण एक विचारायचं आहे, एक पालक म्हणून योगिताताई, तुम्हाला कधी असं मनात जाणवत नाही का, की तुम्ही त्याला आत्ता जेवढा सपोर्ट करू शकताय, तुमचं पण जर वय वाढत गेलं, तर तेवढा सपोर्ट तुम्ही त्याला नंतरही करू शकाल आणि तुमच्या नंतर जरी जॉइंट फॅमिली असली, तरी तुमच्या नंतर त्याचं काय होईल? असा कधी प्रश्न येतो का तुमच्या मनात? ॲक्चुअली म्हणजे माझं आणि माझ्या हसबंडच्या मनात दोन्ही हे जे तुम्ही प्रश्न विचारले ते उद्भवतात. पण आता तो सध्या लहान आहे. लहान म्हणजे तरी 12 वर्षाचा आहे तो. माझ्या हाईट इतकाच झालेला आहे. पण मी अजूनही तो विचार केला नाही, की त्याच्यानंतर आमच्या नंतर त्याचं काय? मग असंही होतं. श्रद्धाताई तुम्ही सांगाल का, की आता स्पेशल चाइल्डसाठी आणखीन काही असं सायकॉलॉजिकल रिसर्च चालू आहे का? रिसर्च तर नेहमीच सुरू आहे. हं, हं. आणि काय असतं, की जे जेनेटिक प्रॉब्लेममुळे झालेल्या गोष्टी आहेत, तुम्ही म्हणालात तसं ट्रीटमेंट नावाची गोष्ट इकडे नाहीये. इथे काय करू शकतो? जो काही रिसर्च आहे तो रिहॅबिलिटेशन याच गोष्टीवर फोकस केलेला असतो. हं, हं. कारण म्हणजे हे जे स्पेशल मुलं असतात, तर त्या गोष्टी कधीही जाणाऱ्या नसतात. तर हं, हं. ज्या काही थेरपीज असतात, त्या कशावर फोकस असतात? तर अलोंग विथ धिस तुम्ही एका नॉर्मल लाईफ बरोबर कसं कोप अप करू शकता, हं, हं. याच्यावरच या सगळ्या थेरपीज बेस्ड असतात. पण मग तुम्हाला एका समाजासाठी, लोकांसाठी काय मेसेज द्यावासा वाटेल? तुम्ही आता एवढे वर्ष त्यांच्याबरोबर काम करताय, तर तुमच्या दृष्टीने काय वाटतं तुम्हाला? काय एक तुम्हाला असं कधी जाणवतं, की समाजात काही बदलायला पाहिजे किंवा एखादा मेसेज द्यावासा वाटेल आपल्या प्रेक्षकांना? प्रेक्षकांना हाच मेसेज द्यायचा आहे, की त्या मुलांना आपण आपल्याला कुठेही दिसलं तर त्यांना आपलंसं करून घ्यावं. त्यांच्याशी 2 शब्द बोलावं. निदान त्यांच्याकडे जरी बघितलं हसून तरी त्यांना ते खूप मोठं वाटतं. म्हणजे त्यांनी आपलंसं त्या मुलांना करावं. कुठे तुम्हाला दिसलं वगैरे जरी तुम्ही स्वतःहून त्यांना बोलायला गेले तर त्यांचा आनंद खूप असतो त्या मुलांचा, की आपल्याकडे कोणीतरी येतंय, हं, बघतंय, बोलतंय असंही होतं. हं. मुलांसाठी श्रद्धाताई तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय मेसेज द्यावासा वाटेल? हा, मला समाजातल्या सगळ्या लोकांच्या बरोबर मला अशा मुलांच्या पालकांना पण हे सांगायचंय, की त्यांनी ते एक्सेप्ट करावं. कारण ते बदलणारं नाहीये. तुम्ही जितक्या लवकर एक्सेप्ट कराल ही गोष्ट, तर मग तुम्ही एकदा एक्सेप्ट केल्यानंतरच तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट आणू शकाल तुमच्या मुलांमध्ये. कारण काय होतं माहितीये का, बिंग अ सायकोलॉजिस्ट, जेव्हा मी या डायग्नोसिसला पोहोचतो, की या मुलाला स्पेशल नीड्स असलेला हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, तेव्हा आम्ही जेव्हा हे पालकांना डिस्क्लोज करतो, तेव्हा पालक हे डिनायल फेजमध्ये जातात आणि हे लवकर एक्सेप्टच केलं जात नाही, की आपलं मूल स्पेशल आहे. आणि मग त्याच्यात बराच वेळ निघून जातो मुलांचा, ज्याच्यामुळं त्यांचं रिहॅबिलिटेशन किंवा त्यांच्या ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज शिकण्याचा जो काळ आहे, तो हं, बराच जातो. तर मला असं वाटतं, की पालकांनी हे लवकर समजून घ्यावं आणि ते एक्सेप्ट करून आता पुढे काय याचा विचार करावा. हे हं, पालकांसाठी झालं. आणि सर्वसाधारण लोकांना काय आहे, की हे म्हणजे जे सगळे मेंटल हेल्थ मध्ये काम करणारी लोक आहेत, त्यांचं पण हे कर्तव्य आहे, की त्यांनी
ठीक आहे, खूप मोठे स्पीचेस वगैरे नाही दिली तरी पण आपल्या जवळच्या लोकांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना, आता हे मीडियामुळे खूप सोपं झालंय व्हॉट्सअप वगैरेमुळे, त्यांनी ऍटलिस्ट अवेअरनेस क्रिएट करावा की व्हॉट व्हॉट डू यू मीन बाय स्पेशल चाइल्ड, आणि ते बरोबर. कसे वेगळे आहेत, आणि त्यांना तुमच्या सिंपथीची गरज नाहीये, त्यांना बरोबर. तुमच्या एम्पथीची गरज आहे. आपण सगळेजण कशाने शिकतो? अनुकरणाने. पण त्यांना तेच नाही मिळत कारण ते सोसायटीतून बाहेर ठेवले जातात. तर अच्छा. ती जी गोष्ट आहे तर ती इझिली होऊ शकेल. सो दिस इज द थिंग. बरोबर. योगिता ताई, तुम्हाला काय वाटतं? एक पालक म्हणून तुम्हाला काय मेसेज द्यावा असं वाटेल? मला असं वाटतं की समाजाने जर एखाद्याच्या घरात असं मूल जन्माला आलं तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याची जी काही ट्रीटमेंट आहे ती सुरू करावी. तर समाजाने त्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. हा, बोला मंदाताई. हा. आणि हे करण्यासाठी आमची जी संस्था आहे, घरकुल ट्रस्ट संस्था, मग अशा एरियातनं वगैरे सोशल वर्करना घेऊन, शिक्षकांना घेऊन, मुलांना घेऊन जातो आणि तिथे प्रबोधन करतात अच्छा. की नाही, तुम्ही या मुलांशी मिसळा, या मुलांकडे दुसऱ्या नजरेने बघा आणि त्यांना आपल्यातलाच एक म्हणून समजा, आणि हा काही आजार नाहीये, ही अवस्था आहे या मुलांची. तर त्या अवस्थेतून त्याला आपण बाहेर काढायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही श्रद्धाताई म्हणाल तसा की, आणि मंदाताई तुम्ही म्हणाला, एक अवेअरनेस पाहिजे स्पेशल चाइल्ड बद्दल. म्हणजे जेव्हा ती मुलं लहान असतात, शाळेत जातात, तेव्हा मला वाटतं त्यांच्या वयाची बाकीची जी मुलं असतात ती घाबरतात त्यांच्या जवळ जायला, कारण त्यांना तेवढं नॉलेज नसतं. तर त्यांच्या पेरेंट्सनी त्यांना ते नॉलेज देणं जरुरी आहे की ही ती मुलं आहेत ती तुझ्या बरोबरचीच आहेत, त्यांना ते फक्त व्यंग आहे. तर तुम्ही त्यांच्याशी घाबरण्याची गरज नाहीये, तुम्ही त्यांना समाज तुमच्यात इन्क्लूड करा. त्यांना आपण असं म्हणू शकतो की हे व्यंग नसून ही त्या मुलांमधली एक कमतरता आहे. कारण आपण सगळेच परिपूर्ण नाहीच आहोत, आपल्या सगळ्यांमध्ये काहीतरी कमी आहे. तर त्या मुलांमध्ये ही कमतरता आहे. जसं फिजिकली चॅलेंज्ड मुलांमध्ये एखादा अवयव कमी असतो, तसं या स्पेशल मुलांमध्ये बुद्धीची थोडीशी कमतरता आहे किंवा आणखीन काही ज्या सोशल इंटरॅक्ट करण्याची जी कॅपेबिलिटी आहे तिची कमतरता आहे, असं आपण त्याला म्हणू शकतो. खरंच तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही विचारधारामध्ये आलात आणि तुमचे विचार आमच्या बरोबर, आपल्या प्रेक्षकांबरोबर मांडलेत. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. प्रेक्षक हो, जसं श्रद्धाताई म्हणाल्या त्याप्रमाणे स्पेशल चाइल्ड हे एक व्यंग नसून कमतरता आहे. आपल्या सगळ्यांच्यातच काही ना काही कमतरता असतातच, आणि हे समजून घेऊन आपण त्यांना आपल्या समाजात समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुमचे काही विचार या बाबतीत असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. तर भेटूया पुढच्या विचारधारामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.